लोकसभेत पारित झालेला कामगार कायदा तत्काळ लागू करा अशी मागणी रवींद्र वायकर यांनी केली। 4 कामगार कायदे तत्काळ लागू करण्याची रवींद्र वायकरांची मागणी आहे। खासदार वायकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी केलेली आहे। कामगार कायद्याच्या अनुषंगाने त्यांना देखील आपल्या देशातल्या राज्यांमध्ये त्यांना देखील 4 तासाचं नोकरी द्यावी की जेणेकरून तो आपली नोकरी करून आपला उदरनिर्वाह करू शकेल आणि शिक्षणही घेऊ शकेल। तर अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि हे सर्व राज्यांमध्ये समानतेने करावं ही माझी ती मागणी होती आणि ती मान्य झाली। कमीत कमी लेबरचं काय वेजेस जो असेल त्याला हा सर्व राज्यांना आम्ही समानतेने करू अशा पद्धतीने त्यावेळेला माननीय मंत्री महोदयांनी त्याचा पुनरुच्चार त्या ठिकाणी केलेला आहे। नितीन गडकरींवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आयटी कायद्याअंतर्गत तिघांवर नागपूर सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। दोषींवर कठोर कारवाई करण्याची भाजपच्या शिशिर त्रिपाठींनी मागणी केली। काही जुन्या काही चुकीच्या ज्या घटना चुकीच्या मार्गाने त्यांनी प्रसारित त्याच्यामध्ये केलेल्या होत्या, त्याच्यातली सत्यता न पडताळता चुकीची माहिती प्रसारित केलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास महाराष्ट्रात एप्रिल 2026 मध्ये SIR प्रक्रिया सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला तयारीचे निर्देश दिलेत। बिहार आणि 12 राज्यांच्या SIR प्रक्रियेनंतर उर्वरित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आता SIR मोहीम राबवली जाणार आहे। अमरावतीच्या राजापेठ उड्डाण पुलावर शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आले। शिवजयंती निमित्त रवी राणांकडून महाआरती करण्यात आली। महानगरपालिकेची परवानगी घेऊन शिवरायांचा अधिकृत पुतळा बसवणार असं रवी राणा यांनी म्हटलंय। दरम्यान या ठिकाणी शिवरायांचा पुतळा स्थापन करण्यावरून याआधी वाद निर्माण झाला होता। पहिल्या आमसभेमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा ठराव या ठिकाणी आम्ही पास करू। त्या ठरावाचा पूर्ण प्रस्ताव महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या माध्यमातून, महापौराच्या माध्यमातून, उपमहापौराच्या माध्यमातून तो मंत्रालयात पाठवू आणि त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये लीगल पद्धतीनं त्या ठिकाणी मंत्र्याच्या सगळ्या बैठकी करून मुख्यमंत्र्याची मान्यता घेऊ। मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दिलेला आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची परमिशन देतो। आपण त्याची पूर्ण फाईल पूर्ण प्रोसेस करा, मंत्रालयामध्ये आपण त्याला मान्यता देऊन या ठिकाणी लवकरात लवकर पुन्हा तो पुतळा या राजापेठ चौकामध्ये विराजमान होईल। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बसवला जाईल।